नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुमच्या छान प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. असंच ऐकत रहा आणि छान छान पुस्तकं वाचत रहा. श्रोते हो, काही नवोदित लेखकही आहेत की जे खूप सुंदर लिहितात आणि तेही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. असेच एक लेखक आहेत कौस्तुभ अरुण आठवले. निसर्गाची मुक्त उधळण करणाऱ्या कोकणची सफर घडवतानाच तिथल्या माणसांच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे उलगडतात असा एक छान कथासंग्रह आहे कैलास चाफा. आणि त्यातली एक अंतर्मुख करणारी कथा शिक्षा. नेहमीसारखी डिसेंबरातली सकाळ. कोवळ्या उन्हाच्या पसाऱ्यानं सगळीकडे ठाण मांडलं होतं. पाणचुलीतल्या लाकडांचे निखारे झाले होते एव्हाना, त्यामुळे धूर विरला होता. अंगणात रोजची कामं करणारी माणसं अधिकच्याच लगबगीत वाटत होती. सडा सारवण सुरू होतं. मागच्या पात्रीकडच्या अंगणात पोराटोरांच्या आंघोळी सुरू होत्या. पोरांचा लाडका विघ्नेश काका मोठा 6 इंची पाईप धरून समोर उभा होता. त्र्यंबक आबांचा धाकटा लेख हा. निम्म पाणी केळीच्या झाडातच वाहत होत होतं. उन्हात अंग शेकत बसलेला बोजड अंगाचा गुटगुटीत ननू बोका त्याच्या लाडक्या मित्रांची आंघोळ बघित बसला होता. ननू झाला तेव्हा त्र्यंबक आबांच्या थोरल्या लेकीचा सुवर्णाचा मुक्काम लांबला होता, कार्तिकेच्या उत्सवासाठीचा. तिने ठेवलेलं हे नाव. ननू पोरांचा जीव की प्राण होता, विशेषतः सुवर्णाच्या जुळ्या मुलींचा. आजुळी आल्या की त्या सारख्या याच्याच मागं असायच्या. त्र्यंबक मोरेश्वर शेंडे हे पंचक्रोशीतलं प्रतिष्ठित नाव. लहानपणी म्हणे त्र्यंबक आबा घरातून पळून गेले. वडील सारखे विज्ञानाचा आणि गणिताचा अभ्यास करायला लावतात म्हणून. कुठून तरी कशी तरी म्हणे त्या लहान वयात त्यांनी काशी गाठली आणि वेद पाठशाळेत राहून दशग्रंथी होऊन परत आले. तेव्हापासून गावातच राहिले, तरीही चिक्कार नावलौकिक कमावला. आता अगदी मुंबई पुण्यापासूनच्या मोठमोठ्या धार्मिक कार्यापासून ते गावातल्या गणपती प्राणप्रतिष्ठापनेपर्यंत सगळीकडे व्यस्त झालं होतं त्यांचं आयुष्य. त्याही दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे लाल सोवळं नेसून शांत आवाजात दत्तस्तोत्र म्हणत काही किरकोळ कामं आवरत नुकत्याच सारवलेल्या अंगणातल्या टेबलापाशी ते बसले होते. जरा जन्म विनाशाय देह शुद्धी कराय च दिगंबर दया मूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. कर्पूर कांती देहाय ब्रह्ममूर्ती धराय च वेदशास्त्र प्रविज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. इतक्यात एक रुबाबदार गाडी बेड्यातनं आत आली. गाडी तशी ओळखीची वाटली नाही आबांना, म्हणून ते उठून उभे राहिले आणि बघायला लागले की कोण आलं असावं. पुढच्याच क्षणी सुरेख जांभळा लांब घोळाचा फ्रॉक घातलेली एक सुबक ठेंगणी मुलगी, खांद्यावर रुळलेले केस गोऱ्या पान हातांनी सारखे करत करत गाडीतून उतरली. टेचात तिनं गाडीचा दरवाजा बंद केला आणि आबांकडे बघताच हात उंचावत ओरडली, ए हाय आज्जो. कोण? भागू काय गो? या या या. मुंबईतल्या धाकट्या लेकीची, रेवतीची एकुलती एक लेक, आपली लाडकी नात भार्गवी अशी अचानक आलेली पाहून त्यांना फार आनंद झाला. भार्गवी पुढच्या क्षणी अक्षरशः उड्या मारत घराकडे पळायला लागली. आबा सोवळं सावरीत पुढे सरसावले. अगो हो हो, झाला का सुरू आल्या आल्या धवडपणा? जरा सावकाश गो, कळ सारवलेला आहे, ओला आहे अजून. पलीकडनं उतर, वाड्याकडल्या पायऱ्यांवरून. भार्गवी तशीच उड्या मारत दुसऱ्या बाजूच्या पायठण्यांवरनं खाली उतरली नि वळसणी खालच्या सुक्या बाजूवरनं चालत चालत दारापर्यंत आली. मी सोवळ्यात आहे हा पोरी, आगाऊपणा करू नकोस. म्हाताऱ्याला दोनदा आंघोळ झेपत नाही आता, तरीही मी मोडणार आहे ते, असं म्हणत भार्गवीनं तिच्या लाडक्या आजोबांचे गालगुच्छ घेत त्यांना मिठी मारली. आबांनीही आधी अवघडलेपणा दाखवला खरा, पण पोरीच्या डोळ्यात ही माया पाहून क्षणार्धात विरघळले ते. प्रेमानं तिच्या डोक्यावरनं हात फिरवीत म्हणाले, ये ये, कसा झाला प्रवास? आणि ठके कळवणार कोण की मी येते म्हणून? ऐकलंस काय गो, भागू आले बघ. काय सांगताय काय? म्हणत त्र्यंबक आबांच्या सौ वेगे वेगे बाहेर आल्या. पोरीला मायेनं छातीशी धरलं, टिप गाळली 2-4. हा, झालं का सुरू? अगो पोरगी आली आहे आताच, परत निघालेली नाही. जरा थांबा हो तुम्ही, तुम्हाला नाही कळायचं बायकांचं काळीज या जन्मात. टिप गाळणं काही वाईट नसतं, आनंदाची आसू आहेत ती. कळलं का आज्जो? म्हणत भार्गवी ही हसली. त्याचं असं झालं होतं की रेवतीनं म्हणजे त्र्यंबक आबांच्या धाकट्या लेकीनं केला होता प्रेमविवाह, तोही आंतरजातीय. भार्गवीचा बाबा नुसताच सडापट्टी होता तेव्हा, नंतर सरकारी नोकरी लागली म्हणून तो तरला.
पण शिक्षणासाठी म्हणून मुंबईला धाडलेल्या पोरीनं आपल्या परोक्ष हा मांडलेला डाव त्र्यंबकाबांना मात्र मुळीच रुचला नाही. पहिल्या वेळी घरी आली रेवती तेव्हा कौतुकानं उभायताना जेऊ खाऊ घातला आबांनी. देवदर्शन करून आणलं, आशीर्वाद दिले, शकुनाचे म्हणून 1000भर रुपये ठेवले हातावर. संध्याकाळचा चहा पाजला घोटघोट आणि सांगितलं, तुझ्या संसाराचा निर्णय तू घेतलास, तो तुझा तू निभाव. पुन्हा इकडे कधीही येऊ नकोस, मी हयात आहे तोवर. सगळ्यांनाच अनपेक्षित होतंय, पण असं झालं होतं खरं. आबाई कितीतरी दिवस फिरमुसल्यासारखेच वावरत असत त्यानंतर. पण काळ सरला की सगळं काही बदलतं म्हणतात, तसं तेही हळूहळू सारं दुःख विसरले, पण निर्णय मात्र बदलला नाही. अवघ्या 18 वर्षाची असताना परगावी धाडल्यापासून संपर्क कमी होत गेलेला. त्यातच तिला ऐन विशीत बापानं कायमचं घरापासून तोडून टाकल्यावर आईचं काळीज हेलावणारच ना. म्हणूनच लेकीची लेक भार्गवी घरी आली की त्र्यंबकाबांच्या सौना आधी आनंदानं रडूच फुटायचं. भार्गवी आल्यासारखी 4-6 दिवस राहिली. यावेळी चिक्कार लाड करून घेतले. आबांबरोबर सकाळी पारिजातकाची फुलं वेचली, धबधब्याकडच्या शंकराच्या देवळात जाऊन शिवमहिम्न म्हटलं, आबांबरोबर बसून दडप्या पोह्यांपासून ते कढी खिचडीपर्यंत आजीच्या हातचे सगळे पदार्थ खाऊन घेतले. भरपूर गप्पा टप्पा केल्या. लाडक्या बहिणींच्या हातावर मेहंदी काढून दिली. मामीला नव्या नव्या रेसिपीज बघायला शिकवल्या युट्यूब व्हिडिओवर शोधून. मामा बरोबर मोटारसायकलवर बसून तालुक्याच्या गावाकडे भटकून आली उगाचच. नदीत पोहून झालं, रहाटावर पाणी ओढलं, गाई गुरांच्या पाठीवरनं हात फिरवत माया करून झाली. रात्री जागून भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या, मेंढी गोटाचे डाव टाकले एका मागोमाग एक. पूर्वीपासून कामाला असलेल्या गडी बायकांसमोर कलमातनं फिरणं झालं. बिबट्याच्या पावलांचे ठसे वाहून हरकून झालं. झोपाळ्यावर बसून शांताबाईंच्या आवडत्या कविता गुणगुणून घेतल्या. बघता बघता आठवडा सरला. निघायच्या वेळी तिच्या बाबाने पाठवलेली गाडी पुन्हा आणायला आली. आजीनं दिलेला भरपूर खाऊ, मामा मामीनं दिलेला नवीन ड्रेस पीस, पोरांनी आणून दिलेली पांढऱ्या बोगनवेलची डहाळी घेऊन भार्गवी निघाली. सगळ्यांच्या पाया पडली. आबा खळ्याच्या टोकाला पायठण्यांपाशी उभे होते. त्यांनाही नमस्कार केला. धोत्राच्या सोग्याला डोळे पुसत पुसत त्यांनी पोरीच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. म्हणाले, ये आता वेदांच्या लग्नात, पौष सरायचा अवकाश आहे, आलंच की जवळ. भार्गवी म्हणाली, हो तर येणारच आहे, करवली नको का त्याला? आणि यायचा कधी येतो पुण्यातनं? येईल म्हणालाय शेवटच्या आठवड्यात, जानेवारीच्या. आजो एक विचारू? बोल ना गो भागू, औपचारिकता कशाला ती एवढी? म्हणजे तू रागावणार नसलास तर? हा प्रस्तावना पुरे, काय ते बोल चटचट. आई आली तर चालेल वेदांच्या लग्नात? आबांसकट कुणालाच हा प्रश्न भार्गवी कधी विचारेल हे अपेक्षित नव्हतं. आबांच्या सौनी तर पदराचं टोकच तोंडात दाबून धरलं. उचंबळून आलेला हुंदका थांबवायला विघ्नेशला काही कळेना की काय होणार पुढे. त्याची बायको ही 2 पावलं मागं झाली हा भार्गवीचा प्रश्न ऐकून. हे नेमकं काय चाललंय हे उमगतच नसल्यानं पोरं कावरी बावरी होऊन सगळ्यांकडे बघत होती उगीच. घडीभर तसाच गेला. आबा पायरीवर बसले, भार्गवीकडे पाहिलं आणि म्हणाले, चालेल, बाबालाही घेऊन ये तुझ्या. वेळ काढून या सगळीच. आबांनी यायला सांगितलंय म्हणावं 4-6 दिवस आधीपासूनच. भार्गवीला हेच हवं होतं, पण ते इतक्या सहज साध्य होईल असं तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. तिला काय करावं कळेच ना. ती मागं फिरून पायऱ्या उतरून पुन्हा घराकडे गेली. आजीला कडकडून मिठी मारली आणि म्हणाली, तुझ्या लेकीला घेऊन येते बघ आता. वाटेत पुन्हा आबांना मिठी मारली आणि पळत पळत गाडीत जाऊन बसली. बिड्याबाहेर पडून गेलेल्या गाडीमागचा दुराळा बघत सगळे मिनिटभर तसेच उभे होते तिथंच. कुणीच काही बोललं नाही या विषयावर आबांशी, पुन्हा काही बिनसायला नको म्हणून. बघता बघता लग्नाचा आठवडा उगवला. रेवतीलाही बोलावलंय यावरून सगळ्या नातेवाईकांच्यात हळू आवाजात चर्चा चाललेलीच होती. पण आबांना काही त्याची पर्वा नव्हती. रेवती, भार्गवी आणि तिचा बाबा महेश तिघही आले घरी. लग्नाआधी 4 दिवस आबा सगळ्यांशीच गरजेपुरतं बोलत होते. कामात असल्यानं तसेच यांच्याशी बोलले. रेवतीलाही फार फार बोलावंसं वाटत असलं त्यांच्याशी तरी तितकीशी सवड मिळत नव्हती. अनेक वर्षांपासून नशिबात नसलेलं माहेरपण अनुभवताना ती हरखून गेली होती. लग्नाच्या दिवशी जेवणावळी बसल्या आणि अचानक आबा वेदांच्या सासऱ्यांना घेऊन पंक्तीपाशी आले, एकेकाची ओळख करून द्यायला. रेवतीच्या मनात धाकधूक सुरू झाली की आता काय होणार? आमच्यापाशी पोचतील हे दोघं तेव्हा काही आखरीत घडता कामा नये इतकीच प्रार्थना करत होती ती मनोमन.
आबा आणि ते या तिघांपाशी पोचले तेव्हा आबा गोड हसले भार्गवीकडे पाहून. हळुवारपणे तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, या दशग्रंथाचा आज्जो करून टाकणारी ही माझी नात मुंबईला असते, शिकते काहीच कॉलेजात. रेवतीकडे बघत म्हणाले, आणि ही माझी धाकटी लेक रेवती आणि हे जावई. वेदांगचे सासरे बुवा म्हणाले, काय सांगता काय हो आबा, या आधी कधीच दिसल्या नाहीत ह्या आत्या कुठंच. हो बरोबर, त्याचं काय झालं, हिनं माझ्या परोक्ष प्रेमविवाह ठरवला स्वतःचा, आणि तोही आंतरजातीय, म्हणून शिक्षा केली होती तिला तिच्या बापानं. पण खरं सांगायचं तर काळ सरकत राहिला आणि जाणवलं की तिला नव्हे, आपण आपल्यालाच केलेली शिक्षा आहे जणू, जी तिच्याहून अधिक आपणच भोगतोय. इतकंच बोलून ते पुढे गेले. घास तोंडात घोळत राहिला रेवतीच्या. तिच्या मिस्टरांचेही डोळे पाणावले. भार्गवी मात्र नेहमीसारखं छान हसत होती. लग्न आटपलं, सगळी वर्दळ ओसरली. आणखी 2 दिवस राहून तिघही जायला निघाली. निघण्यापूर्वी न राहून शेवटी रेवतीनं आबांना विचारलंच निघता निघता, आबा, इतक्या वर्षांनी असं काय झालं की तुम्हाला पाझर फुटला? आबा म्हणाले, कशाला म्हाताऱ्या बापाला हाळवं करतेस आणखी पोरी, आता येत जा हो आधीमध्ये, आम्ही दोघं आहोत तोवर. आमच्या भागूला पण पाठवत राहा अशीच इकडे. तुम्हीही या हो जावई बापू. आबा हा प्रश्न टाळतायत ते सगळ्यांना उमगलं तसं रेवतीलाही कळलं. तिनेही फार ताणण्यापेक्षा आलेला क्षण निभावून पुन्हा यायचं कबूल करून निघणंच पसंत केलं. निर्वा निर्वीला घरातली मंडळी लवकरच कुचलाबाद जेवून आडवी झाली 9:30लाच. अनेक दिवसांची दगदग होती देहाची. झोपा आल्या त्या सगळ्यांना. माचावर बसत सौभाग्यवतींनी त्यांच्या तळपायाला तेल चोळता चोळता मृदू आवाजात आबांना विचारलं, केलं हे बरोबर केलं, पण एक विचारू का? काय हो, काय झालं असं की इतका चटकन पाझर फुटला तुम्हाला? आबा किंचित हसले आणि घोगऱ्या आवाजात म्हणाले, भागूच्या डोळ्यात मलाही दिसायचीच गो रेवती, पण पुरुषी स्वाभिमानाचा फणा उंच होता इतकी वर्ष मनात. तर काय किती किती प्रकारे काय काय तऱ्हेनं समजावलं मी तुम्हाला, पण नाहीच. काही वेळाना काय होतं, वर्षानुवर्ष केलेल्या दुधाच्या संतत धारेच्या अभिषेकानंतरही जे द्यायचा नाही धबधब्याजवळचा तो महादेव, तेच सगळं एका निरागस पांढऱ्या शुभ्र धोत्र्याच्या फुलाच्या मोबदल्यातही देऊन टाकील एखाद्या दिवशी. काही का असेना कारण आमच्या महादेवाचा राग निवळला हे महत्वाचं. म्हणत सौनी तेलाची वाटी बाजूला ठेवली आणि माच्यावर पहुडल्या हसू घेऊन. वेदांच्या लग्नानंतर एकाच नाही तर 3 संसारात सुख आली होती कायमची. श्रोते हो, हा कथासंग्रह तुम्ही वाचलाय का? आणि हो, कैलास ताफ्याचं झाड पाहिलंय का तुम्ही? महादेवाच्या पिंडीवर फणा धरलेल्या नागाची प्रतिकृती असलेलं हे फूल तुम्ही पाहिलंय का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, या कथेतल्या त्र्यंबक आबांसारखी मनातली आढी सोडून आपल्या दूर गेलेल्या पिलांना एक हाक मारा. कदाचित तीही तुमच्या हाकेची वाट पाहत असतील. वेळ निघून गेल्यावर आयुष्यभराची खंत काय कामाची, नाही का? असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया.